नमस्कार, मी निलेश. नमस्कार, मी मृणाल. दक्षिण लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी. काकू निलेश लंके की सुजय विखे? सुजय विखे. जे आमच्या यंग जनरेशनचे क्वेश्चन सोडवतील. ते काका, तुमची पसंती कोणाला? निलेश लंके. संपूर्ण राज्याचं लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे. सर, तर एक नगर शहराला एक नवीन चेहरा हवा आहे. आम्हाला मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आहे, म्हणून बाकीचे आमदार हे खासदार हे सगळे नाही का हेलिकॉप्टर आणि प्लेनमध्येच दिसतात आम्हाला. त्यांचं काम चांगलं आहे. आमचं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे असल्यामुळे नमस्कार, मी निलेश. नमस्कार, मी मृणाल. दक्षिण लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी आता नगर शहरात सुरू झाली आहे. आज आपण आलो आहोत अहमदनगर इथल्या प्रोफेसर चौकामध्ये. यंदाची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती लक्षवेधी ठरणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भाजपाच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके यांचं नाव चर्चेत आहे. नेमकं नगरकरांच्या मनात काय दडलं आहे याचा आपण नगर न्यूज 24च्या माध्यमातून ग्राउंड झिरो रिपोर्ट आज पाहणार आहोत. आत्ता आपण प्रोफेसर चौकामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी नागरिक असतील, युवक असतील, युवती असतील, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकं त्यांची पसंती कोणाला, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना की आमदार निलेश लंके यांना? भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार विखे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. नेमकं नगरकर कोणाला कौल देतं हे आपण आज जाणून घेणार आहोत या विशेष भागातून. नगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके आणि सुजय विखे या दोघांमध्ये आता लढत होणार आहे. तर आज आपण नगर शहरातील प्रोफेसर चौकात आलोय. इथे आपल्याला एक काकू भेटल्यात. त्यांची पसंती नेमकी कोणास आहे हे आज आपण पाहणार आहोत. काकू, निलेश लंके की सुजय विखे? सुजय विखे. सुजय विखेच का? कारण त्यांनी आत्तापर्यंत बरीच विकास कामं केलेली आहेत. फ्लायओव्हर सारखं एक छान काम त्यांनी केलेलं आहे. MIDC मध्ये त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत, रस्ते सुधारवलेले आहेत. परत त्यांनी म्हणजे बाकीच्या पण काही नगर शहराचं सुशोभीकरण असो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित केलेल्या आहेत. त्याच्यामुळे सुजय विखे पाटील परत यावे. आत्ता त्या काकूंशी आपण बातचीत केली आहे. नगर दक्षिण लोकसभा जी निवडणूक आहे त्यामध्ये मोठी अशी चुरस आणि लढत आपल्याला पाहावयास मिळणार आहे. या ठिकाणी प्रोफेसर चौकामध्ये एक काका देखील आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक होणार आहे, भाजपकडून खासदार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके. तर यामध्ये काका तुमची पसंती कोणाला? निलेश लंके. काका, निलेश लंकेच का? सर्वसामान्य कुटुंबातून कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी जे काम केलं आहे सामाजिक, त्यामधून जनसामान्यामध्ये त्यांच्याविषयीची एक लोकप्रियता दिसते. कोविडच्या काळात त्यांनी केलेलं काम असो किंवा कोविड काळामध्ये स्थलांतरित मजूर आहे त्यांचेसुद्धा सोय. मी केवळ राजकारण हा उद्देश न ठेवता सामाजिक कार्यासाठी झोकून दिलेला एक तरुण कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निलेश लंके हा सर्वसामान्याचा प्रतिनिधी आहे. नक्कीच काकांशी आपण बातचीत केलेली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये काकांनी आमदार निलेश लंके यांना पसंती दिली आहे. अजून देखील या ठिकाणी नागरिक आहे, अजून देखील युवक आहे, युवती आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. यंदाच्या या निवडणुकीमध्ये युवा वर्गाचं सुद्धा मोठं मतदान आता नगर जिल्ह्याला लाभणार आहे. आपण आत्ता काही इथे युवती बसल्यात, आपण त्यांची सुद्धा मतं जाणून घेणार आहोत. आत्ता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दोघांमध्ये लढत होणार आहे, खासदार सुजय विखे आणि लंके साहेब. तर यामध्ये तुझी पसंती कोणाला आहे? पसंतीपेक्षा मी असं म्हणेल की जे आमच्या यंग जनरेशनचे क्वेश्चन सोडवतील किंवा जे आम्हाला सपोर्ट करतील पुढचं सगळं करिअर ब्राईट करण्यासाठी, त्यांना आम्ही नक्कीच सपोर्ट करू. तुमचे प्रश्न कोणते कोणते आहेत आत्ता? इथे जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, म्हणजे लाईक पुण्याला मुंबईला इथून मुलं जातात का आता बिकॉज उच्च शिक्षणासाठी म्हणा किंवा जॉबसाठी म्हणा, आणि तिथे जास्त डेव्हलपमेंट आहे. तसंच जर आपल्या नगरमध्ये जर होणार असेल तर लोक नगरमध्येच, यंग जनरेशन नगरमध्येच त्यांचं करिअर करतील आणि जॉबसाठी पण इथेच अपॉर्च्युनिटीज बघतील. मग तसं जर होणार असेल तर ऑब्व्हियसली आम्ही त्या खासदाराला सपोर्ट करू. या ठिकाणी एक दादा आहे, त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकं या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची पसंती कोणाला आहे? भाजपकडून डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून अद्याप
उमेदवार हा जाहीर झाला नाही आहे, परंतु निलेश लंकेंचं नाव समोर येत आहे। या दोघांमध्ये दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे। तुझी पसंती कोणाला? एक युवा वर्ग म्हणून, एक युवा मतदार म्हणून कोणाची पसंती आहे? हो सर, तर मी नक्कीच निलेश लंके साहेबांना पसंती करीन। आणि निलेश लंके साहेबच पसंती म्हणून का? सर, तर एक नगर शहराला एक नवीन चेहरा हवा आहे, नाही का, जेणेकरून शेतकऱ्यांचे असतील किंवा नवीन उद्योजक असतील, युवा पिढी असतील, नाही का, तर यांचा एक कल आहे की नवीन चेहरा पाहिजे आणि तो आम्हाला एक निलेश लंके साहेबांच्या ह्याच्यामध्ये एक दिसतंय, नाही का। अनेक युवतींशी, अनेक तरुणांशी आपण बातचीत केली, तसेच या ठिकाणी अजून काही युवक देखील आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमची पसंती कोणाला आहे? दादा, मतदारसंघात आता दोघा जणांमध्ये लढत आहे, सुजय विखे आणि निलेश लंके, तर तुझा या दोघांमध्ये पसंती कोणाला आहे? माझी सर्वप्रथम पसंती सुजय यांना आहे, कारण की केंद्रीय लेवलला मोदीजी आपले प्रधानमंत्री खूप चांगलं काम करत आहे। BJP सरकारमुळे राम मंदिरचं काम झालं आणि इंटरनॅशनल लेवलसुद्धा मोदीजींमुळे भारताची इमेज खूप स्ट्रॉंग झालेली आहे भारताला। म्हणजे आणि मोदीजींची विजन आहे की 5 ट्रिलियन इकॉनॉमी पुढे, म्हणजे थर्ड टर्ममध्ये भारत जागतिक तिसऱ्या नंबरची महाशक्ती बनेल आर्थिकदृष्ट्या। आम्हाला मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आहे, म्हणून आमचं मत सुजय विखे यांना, कारण की सुजय विखे यांना आम्ही मतदान केलं तर मोदी प्रधानमंत्री होतील। जेवढे जास्त खासदार भाजपाचे, मोदीजींना मदत होईल प्रधानमंत्री। तसेच अजून इथे काही युवक आहेत, त्यांना देखील आपण विचारणार आहोत त्यांची पसंती कोणाला आहे। दादा, तुझी पसंती कोणाला आहे? माझी पसंती नक्कीच सुजय विखे पाटलांना असेल, कारण कसं आहे, कॅन्डिडेट म्हणून सुजय विखे एक सुशिक्षित कॅन्डिडेट आहे, त्यांच्यामुळं विकास हा होऊ शकतो। तसं विचारसरणी वगैरे सुजय विखेंची चांगली आहे, त्यामुळे सुजय विखेंना माझं मत असेल। ऑफकोर्स माझं पण सुजय विखे यांनाच सपोर्ट असेल, कारण की PM मोदी यांना आम्हाला परत पंतप्रधान म्हणून बघायचं आहे, कारण की त्यांनी आत्तापर्यंत जेवढे पण आश्वासनं दिले बऱ्यापैकी त्यांनी कंप्लीट केले, जसं कलम 370 हटवणे असो किंवा राम मंदिर वगैरे असो। तर आणि भारताचं नाव पण त्यांनी जगामध्ये जास्त केलं आहे ॲज कम्पेअर टू काँग्रेस। त्यांनी पण भाजपाने जास्त डेव्हलपमेंट केली भारतामध्ये, तर त्यामुळं सुजय विखेंना आमचं मत असेल। नक्कीच आपण या युवकांशी संवाद साधलेला आहे, त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। काहींचं म्हणणं आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्हाला पुन्हा एक हाती सत्ता द्यायची आहे, अबकी बार 400 पार। तर काहींचं म्हणणं आलं आहे की एक सुशिक्षित हा उमेदवार आहे, त्यामुळे आमची त्याला पसंती आहे। यानंतर आपण अजून काही नागरिकांशी देखील बातचीत करणार आहोत। या ठिकाणी काही युवा वर्ग आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की येत्या लोकसभेमध्ये तुमचा कौल कोणावर राहणार आहे, पसंती कोणावर राहणार आहे, खासदार सुजय विखे पाटील की आमदार निलेश लंके? आमदार निलेश लंके। लंके साहेब का? लंके साहेब म्हणून की कारण की ते बाकीचे आमदार हे खासदार हे सगळे नाही का हेलिकॉप्टर आणि प्लेनमध्येच दिसतात आम्हाला। बाकी आमचे लंके सर येतात गाडी, म्हणजे 2 व्हीलर पैदल चालतात, कधी कधी सारखे म्हणजे सपोर्ट करतात पब्लिकला। तसेच या ठिकाणी अजून देखील युवक आहे, तुमची पसंती कोणाला? आमदार निलेश लंके की खासदार सुजय विखे पाटील? आमदार लोकनेते निलेश लंके साहेब। निलेश लंके साहेबच का? निलेश लंके साहेबाचं काम एक पहिला उदाहरण एक आहे की त्यांना कधीही फोन करा आपण, ते पहिल्या कॉलमध्ये कॉल उचलतात, आणि दुसरे जे खासदार आहे त्यांचा कॉल नाही, त्यांचा नंबर नाही, कोणा काहीच नाही, तर सर्वसामान्य जनता जाणार कुठं? तो लंके साहेबाकडून सगळ्यांची पसंती लंके साहेबाकडेच जातात। तसेच आता इथे काही अजून युवक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूयात। दादा, निलेश लंके की सुजय विखे? नाही, डॉक्टर सुजय विखे। सुजय विखे का? कारण त्याचं नगरमध्ये जुन्यापासून त्यांच्या पिढ्या परंपरापासून लोक आहेत त्याचे, आणि त्यांचे समजा नगरमध्ये प्रलंबित प्रश्न होते किंवा उड्डाणपुलाचं काम असेल किंवा बाहेरचे रस्ते म्हणा, त्यांनी त्या काळात भरपूर काम केलेले आणि ते आत्ता पण करतायत, आणि ज्याची जास्त पसंती त्याला असं आहे सुजय विखे पाटील। सुजय विखे का? त्यांचं काम चांगलं आहे, ते BJPकडून आहेत, खास करून त्यांचं मोदी साहेबांना ते विजय करून देणार आहे, आणि एक हिंदुत्ववादी अजेंडा म्हणून। तसेच या ठिकाणी अजून काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सध्या लोकसभेचं बिगुल वाजलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके, म्हणजे अशी लढत आता नगर दक्षिणेतून होणार आहे। यामध्ये नेमकं तुमची पसंती कोणावर राहणार आहे दोन्ही उमेदवारांमध्ये? आमचं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे असल्यामुळे
आम्ही कोणत्या उमेदवाराचा विचार केलेला नाही अजून. मग दोघांपैकी पसंती कोणालाच नाही का? आम्ही पसंती कोणाला केली नाही, आम्ही नोटा मारणार हे ठरवले. यंदाच्या या निवडणुकीमध्ये युवा मतदार जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे. युवा वर्गाशी देखील आपण बातचीत करणार आहोत. या लोकसभेमध्ये दक्षिण लोकसभेमध्ये नेमकं निलेश लंकेंना पसंती देतात की खासदार डॉक्टर सुजय विखेंना पसंती देतात? काही युवक आपल्याशी जोडले गेले आहे. दादा, आता दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे, तुम्हाला माहितीच असन. या निवडणुकीमध्ये तुमची पसंती कोणाला राहणार आहे? डॉक्टर सुजय विखे पाटील. सुजय विखेंना का? आणि सुजय विखे थोडंसं किरकोळ जरी काम असेल तरी पण कॉल अटेंड करून आम्हाला मदत करतात लवकर. निलेश, आज आपण ग्राउंड रिपोर्ट केला लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून. तर आत्ता आपण बऱ्याच नागरिकांशी बोललो, युवा युवतींशी पण बोललो. त्यांचे अनेक प्रश्न आहेत जे त्यांनी आपल्याशी मांडले. तुला काय वाटतं, काय सांगशील तू? आपल्या जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांना तू काय सांगशील या बाबतीत? नक्कीच आपल्या प्रेक्षकांना आपलं सांगणं आहे की जी ही निवडणूक होणार आहे दक्षिण लोकसभा मतदारसंघाची, भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे असणार आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारी ही फायनल झाली नाही आहे. निलेश लंके यांचं नाव हे चर्चेत झालेलं आहे. आत्ता आपण प्रोफेसर चौकामध्ये विविध नागरिकांशी बातचीत केली, युवकांशी बातचीत केली, युवतींशी बातचीत केली. वेगवेगळा कौल आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे काहींनी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पसंती दर्शवली, तर काहींनी आमदार निलेश लंके यांना पसंती दर्शवली. आगामी जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये नेमकं नागरिक आता कोणाला कौल देतात हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे. नक्कीच असेच निवडणुकीचे आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.